यशासह लाभ हवा तर अहंकाराला दूर ठेवा. मला सांगा, सिंहाला जंगलात कोणी घाबरवू शकतं का? तर कोणीच नाही. तसंच या महिन्यात सिंह राशीच्या जातकांचं वर्चस्व सगळीकडे दिसणार आहे. मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकलं असं या महिन्यात तुमचं स्लोगन असेल, जे अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते. आपण ऑक्टोबर 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यात आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात सिंह राशीच्या जातकांचं व्यक्तिमत्व एखाद्या सुपरस्टारसारखं असेल. त्यामुळे सर्वजण तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. यश तुम्ही मिळवणार आहात, त्यासाठी तुमच्यात प्रचंड आत्मविश्वास असेल. नेतृत्वाचे गुण घेऊन तुम्ही आज जन्म घेतलेला आहे. त्यामुळे या काळात तुमचा प्रचंड मोठा विजय होणार आहे. हे जरी सर्व खरं असलं तरी या महिन्याच्या 17 तारखेला तुमचे राशीस्वामी नीचीचे होणार आहेत. साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर घडून येईल. काम करण्याचा थोडासा कंटाळा येईल. त्यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने योग्य काळजी घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात परिश्रमाचा योग्य मोबदला मिळण्याची शक्यता थोडी कमी राहील. मात्र केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही. या महिन्यात तुम्ही परिश्रम करीत राहा. पुढील महिन्यात त्याचा मोबदला तुम्हाला नक्कीच मिळेल. या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग बनत आहे. व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी तुम्ही भरपूर प्रवास करणार आहात, जे तुमच्यासाठी लाभदायक राहील. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता घरामध्ये शुभ कार्याचं किंवा सणाचं वातावरण निर्माण होईल. वाहन खरेदीचा योग आहे. आईकडून तुम्हाला योग्य प्रोत्साहन मिळेल. किंबहुना आपण असं देखील म्हणू शकतो की तिच्या आशीर्वादाचं कवच तुम्हाला लाभेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असेल. गुरुदेवांची दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर आहे. या महिन्यात गुरुदेव उच्चीचे होणार आहेत. प्रेम संबंधात सकारात्मक वातावरण असेल. थोडीफार नाराजी उमटेल, परंतु मैत्री कायम राहील. तुमच्या संततीसाठी हा काळ यशदायक आणि प्रगतीदायक म्हणता येईल. विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळण्याचे शुभयोग देखील निर्माण होणार आहे. त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात सौख्य निर्माण होईल. मात्र माझं म्हणणं बरोबरच आहे अशी भूमिका घेतली तर वाद वाढू शकतात, हे लक्षात घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने या काळात सिंह जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील. थोडा थकवा जाणवेल. कर्ज कमी होईल. शत्रू तुमच्या समोर उभे राहतील, परंतु तुमची सिंहगर्जना करणारं व्यक्तिमत्व त्यांना शांत करेल. स्पर्धेत विजय प्राप्त करण्याची शक्यता तुमच्यासाठी वाढलेली आहे. त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे सिंह जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी काळ संघर्षाचा, मात्र त्यासोबतच अचानक पदोन्नती देखील होऊ शकते. व्यवसायात भागीदारीतून नफा होण्याची शक्यता आहे, मात्र भागीदारासोबत वाद नको. पेपरवर्क उत्तम ठेवा. हिशोब चोख ठेवा. तोंडीपेक्षा लिखाण केलेला व्यवहार हा कधीही योग्य ठरतो. सर्व्हिस सेक्टरमध्ये नवीन काम हातात येईल. त्यातून तुमच्यासाठी प्रगतीच्या संधी निर्माण होतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी यशाचा म्हणता येईल. पूर्ण लाभ घ्या. शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पिकांसाठी हा काळ उत्तम म्हणता येईल. पुढे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. बाजारभाव देखील चांगले मिळतील. थोडक्यात शेतीमध्ये लाभ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता समाजात मानसन्मान वाढेल. नातवंडांसह गमतीजमतीमध्ये हसू येईल. थोडं हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे.
भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने सिंह जातकांसाठी महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या लाभस्थानात गुरुदेव विराजमान आहे, जो अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. याशिवाय महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात वास्तूचे योग निर्माण होतील. ज्या जातकांच्या दृष्टीने काहींचं नियोजन सुरू असेल तर या काळात अधिक प्रयत्न करा. थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे, प्रगतीचा आहे, यशाचा आहे. सदुपयोग करून घ्या. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म अधिपती राशीत विराजमान आहेत. नेतृत्वाचे गुण तुमच्यात असतात, मात्र नेतृत्व करत असताना अहंकार आला की लोक दुरावतात. त्यामुळे तसं होऊ देऊ नका. लोकांना सोबत घेऊनच यश मिळवणार आहात. महाभारताच्या युद्धात अर्जुनने भगवान श्रीकृष्णाच्या सल्ल्याने विजय प्राप्त केला. सिंह राशीमध्ये धैर्य आहे, विवेक आहे. त्यामुळे तुमच्याकडे योग्य मार्गदर्शक असणं देखील आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. लाभ व इच्छापूर्ती या दृष्टीने तुमचे लाभेश धनस्थानात स्वराशीचे आणि उच्चीचे आहे. त्यानंतर ते परिश्रम स्थानात मित्राच्या राशीत जातील. तसंच तुमच्या लाभस्थानात गुरुदेव विराजमान आहे. त्यामुळे अर्थातच या काळात बऱ्यापैकी लाभ प्राप्त होईल, इच्छापूर्ती होईल. जुन्या प्रॉपर्टीतून लाभ होणं किंवा एखाद्या जुन्या वस्तूतून लाभ होणं, जुनी वास्तू विक्री होणं असे अनेक शुभप्रभाव प्राप्त होतील. तसंच त्यातून अर्थलाभ होताना दिसत आहे. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता या काळात प्रतिष्ठेसाठी तुमचा खर्च होईल. कपडे, सजावट, वाहन अशा कारणांवर खर्च होणार आहे. परदेशातील प्रवास किंवा मोठ्या सहलीचे प्लॅन बनवण्याचे योग निर्माण झालेले आहेत. सिंह राशीसाठी हा महिना एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमासारखा आहे. त्यात नाट्य आहे, रोमांस आहे, ॲक्शन आहे आणि शेवटी विजय तुमचाच आहे. तुमचं हृदय मोठं ठेवा, आत्मविश्वास कायम ठेवा. महिना तुमच्यासाठी सुपरहिट ठरणार आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते आमच्या कमेंट सेक्शनमधून पोहोचवा. आम्ही त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून यशापयश ठरतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी 9, 18, 28 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 7, 16, 26 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. या दिवसात स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. उपायांच्या दृष्टीने आपण आपल्या चॅनलवर कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत. 146 गायत्री मंत्रापैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या 5,30,000 संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे, ज्याच्या देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे. कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करतो, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. ऑक्टोबर 2025मध्ये कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, दसरा, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, दिवाळी, भाऊबीज असे एकामागे एक उत्सव आहेत. हा सगळा काळ अत्यंत शुभ मानला जातो, पण ग्रहस्थिती प्रत्येक राशीनुसार वेगवेगळा परिणाम देते. म्हणूनच राशीनुसार आपण उपाय, मंत्र, घरात करायची पूजा, वैदिक साधना आणि ब्रेसलेट धारण करू शकतो. त्यानुसार सिंह राशीच्या दृष्टीने आपण विचार केला असता तुम्ही दररोज सूर्याला जल अर्पण करा, लाल वस्त्र दान द्या. तसंच गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. घरात करायची पूजा सांगायची झाल्यास दसऱ्याला शमीची पूजा करून पत्री घरात आणा.
तसंच तुम्ही आदित्य उदय स्तोत्राचं पठण करा. याशिवाय तुम्ही ब्लडस्टोन हे ब्रेसलेट देखील धारण करायला हवे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याची विधी, मंत्र आणि माहिती पाठवण्यात येईल. अशा पद्धतीने ऑक्टोबर 2025 हा सिंह जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीचे भविष्य समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.